हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे बुधवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. तर तब्येत ताईंनो खराब आहे अजून, म्हणजे तब्येत काय ठीक व्हायचं नाव घेतच नाही. डोक्यात वगैरे चक्कर येतेच. आणि इथे बघा पट्टी परत केलेली आहे, कारण की ती जी फोडी आहे 2 वेळेस झाली प्रोसेस तिथून, पण ती परत येते, परत पिकते. मग परत डॉक्टरांना ते करावं लागतं. मग 3 वेळेस झालं, 2 वेळेस झालं होतं, तिसऱ्यांदा परत तेच झालं. दुसऱ्यांदा परत त्यांनी तेच प्रोसेस केली. आणि ही काल गेले होते तर काल पट्टी केली होती. आज परत बोलवलं होतं ड्रेसिंगला. आज परत गेले, आज परत पट्टी केली. खूप असं दुखतं ज्यावेळेस ते पट्टी करतात ना, त्यावेळेस ते पूर्णपणे आतमधलं जे घाण असतं ते सर्व हे करतात. तर खूप म्हणजे खूप दुखतं. आणि हे सर्व आता दुखत आहे माझं. आणि थंडीमुळे कसं ठणक बसते भरपूर. असं गोळ्या खाल्ल्यावरती गोळ्यांचा जोपर्यंत असर तोपर्यंत दुखत नाही, पण गोळ्यांचा असर संपला का परत दुखतं. पण डॉक्टर बोलवतात, पट्टी वगैरे करतात, दवा गोळ्या देतात. बाहेरच्या पण चक्करची तर गोळी दिलेली आहे. ते एक पॅकेट संपलं, 15 दिवसाच्या गोळ्या होत्या. ते एक पॅकेट संपलं, दुसरं काल परत लिहून दिलं. आणि म्हणजे तेच पॅकेट पण दुसरं आणलं नवीन. आणि एक दुसरं एक दिले कानासाठीच, जखमेसाठी. बघू आता उद्या अजून 1-2 दिवस बघणार आता कानाचं हे. नाही तर मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. असं पण मला दुसऱ्या डॉक्टरकडे जायचंच आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये. कारण की डोक्यात जी चक्कर येते ती काय येते ते बघण्यासाठी. तर ते मला कालच बोलले की इथं जाऊ नको, आता आपण मोठ्या हॉस्पिटलमध्येच जाऊया, तिकडं सगळं करूया. तर मी म्हणले नको, थांबा. कारण कानाचं आता इथं सुरुवात केलेली आहे. परत मलाच भीती वाटते, परत तिकडं गेलं होते वेगळं काय करतील किंवा काय सांगतील. त्याच्यामुळे मी म्हटलं पहिलं मला कानाचं इथं करू द्या, 2-3 दिवस बघू द्या ते काय करतात काय नाही, काय कसं होते काय नाही. कारण की ते जे प्रोसेस करतात ते खूपच मला दुखत आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहे. त्याच्यामुळं पण मला असं वाटतं मी ठीक होत नाही, अजून टेन्शन होतं. त्याच्यामुळे चक्कर वगैरे मला जास्त येते. आणि बघू आता ह्या डॉक्टरने पण रिपोर्ट दिलेले आहेत काढायला, ब्लड चेक वगैरे. परत चक्कर काय येते म्हणून त्यासाठी पण बघायला दिलेलं आहे. पण मी अजून चेक केले नाही, कारण की म्हणले पहिलं 2 दिवस जाऊ दे, 2-3 दिवस कानाचं मला बघू दे इथं. नाही तर मग मोठं हॉस्पिटलमध्ये मग परत ते सुद्धा सर्व रिपोर्ट देणार काढायला. त्यापेक्षा म्हटलं इथे 2 दिवस जाऊ दे, मग तिकडे जाणार आहे. आणि काय कसं तुमच्यासोबत शेअर नक्कीच करा. आणि एवढं दुखत आहे ना इथं, खूप टेन्शन वगैरे ना, एवढा भाग खूप दुखत आहे. गोळ्यांचा आसरा आहे तो पण दुखत नाही, नंतर खूप दुखतं. तर काल परवा 2 दिवस संडेला जो ब्लॉग शूट केला होता तोच मी 2 दिवस अपलोड केला. वेगवेगळा शूट केला होता तोच अपलोड केला. काल काही अपलोड केला नाही, कालच गेले होते. तर काल त्यांनी परत ती फोडी जी झाली ती परत क्लीन वगैरे केली. तर कालपासून परत मग तब्येत खराब झाली. काय होतं क्लीन वगैरे करतात तर माझे पूर्ण असं दुखतं. आणि थंडी असल्यामुळे ना जास्त त्याच्यामध्ये ठणका बसतो असो. तर बघू शकता आता स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे, काय झालं नाही. तर भांडे घासले आणि भांडे वगैरे घासले, भात घातलेला आहे. आणि आता पीठ मळून नंतर स्वयंपाक भाजी कालवण वगैरे करायचं आहे. तर एवढं काय त्यांना व्हिडिओ शूट करत नाही मी, जमन तसं थोडंसं तुम्हाला दाखवते. आणि लवकरच तब्येत ठीक होऊ आणि आपले ब्लॉग वेळेवर आणि व्यवस्थित हे करते. तर असं तुम्ही बोलताना हे काय 2-2 लावलं, तर मी हेच लिपस्टिकचंच लावलेलं आहे. टिकल्या अजून आणलेलं नाही आहे, मी विसरले त्या दिवशी. तर म्हणलं 2 लावून बघा. इथं मोठं लावलं, थोडंसं मोठं झालं होतं, हे मोठं केलं होतं. पण छोटं पण इथं लावून बघितलं, पण काढायला गेलं तर ते लगेच सुटतं, लगेच निघत नाही ते. म्हणजे राहू द्या आता, ते मला पण बरोबर वाटत नाही. पण आता ते निघत नाही, मग पूर्णपणे स्किन हे होणार, त्यामुळे त्यापेक्षा मध्ये राहू द्या, सकाळी काढता येईल. आणि पट्टी केलेली आहे. तर इथं बघा सुजलेले पण आहे, कान असं ना इथं पट्टी असल्यामुळे हे इथं वर वाटते, खूप दुखत आहे. असं हात वगैरे पण मला लावायला होत नाही आहे. आणि आता स्वयंपाक वगैरे पण करते, तर आरामात सगळी गोष्ट मी करते. बरं नसल्यावरती मी कोणत्या गोष्टीची घाई करत नाही, अशी पण करत नाही म्हणणार नाही, अशी तर करतेच मी घाई एकदा कामाला लागलं. पण सध्या बरं नाही तर मी थोडी स्वतःची पण जास्त काळजी घेते. नारळ पाणी, जखम लवकर सुकण्यासाठी, आतमधून जखम डॉक्टरमध्ये सुकलेलं नाही, त्यामुळे जखम लवकर सुकण्यासाठी मी नारळ पाणी वगैरे पिते. आत्ताच पिले बघा, आजीने आणलं होतं, नारळ पाणी पिते. बैदे बॉईल करून खाते, किंवा ज्या गोष्टी लवकर जखम बरोबर त्या गोष्टी मी घेत आहे. पण बघू आता. आणि भात घातलेला आहे, हात दुखतोय असं भात घातलेला आहे. आणि
चला मग आता जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे काय नाही. आणि मग छोटासा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तरी पण नाही म्हणता म्हणता बोलायला बसलो तर 5 मिनिटाच्या वर व्हिडिओ झालेला आहे आपला. आणि चला तर जाऊया किचनमध्ये. मैत्रिणींनी इथे पीठ मळायला घेतलेलं आहे. भात घातला नाही त्यांनी, बघू शकता. ॲपल आणले होते मला. ते म्हणले मला चावता येत नाही. चावता म्हणजे कान दुखत आहे तर चावायचं म्हणले कशाला आणलं आहे. एकदम ॲपलला कंटाळा येतो खायला बरं नसलं. इथं आरोचा अभ्यास चालू आहे. इथं मी गोणीतलं पीठ वगैरे काढलं. तर इथं बोंबील बटाट्याचं कालवण आणि सुकटची भाजी. तर इथं भात झालेला आहे. आणि इथं एकीकडे मी कालवण टाकत आहे आणि एकीकडं सुकट भाजून घेत आहे. तर सगळं हळूहळू आरामशीर माझं चाललेलं आहे. तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि कधी तब्येत ठीक होती माहिती नाही. ते बोलतात एकदा का दवाखाना मागं लागला का लवकर सुटत नाही, तसंच झालेलं आहे. तर असं. आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही बघायला ते नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी, छोट्या मोठ्या माहिती, काहीच्या असे विचार माझे ते बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला काही थोडीफार तरी मदत होईल मला असं वाटतं. तर मी जे व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचते. सबस्क्राईब केलं, जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मी जे व्हिडिओ टाकले तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ टाकून ते भेटेल. तर पीठ मळून झालेलं आहे. तर कालवण टाकत आहे मी. तर सुकटची भाजी टाकत आहे. सुकट भाजून आणि धुवून घेतलेली आहे मी, कारण त्यातली जी माती वगैरे असते ती निघून जाते. इथं कांदा टमॅटो मस्त असं लाल करून डब्यातले मसाले आणि सुकट धुवून घेतलेली, भाजून धुवून घेतलेली सुकट घालून मस्त अशी सुकट केली. असं छोटासा आजचा व्हिडिओ बनवला नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर भेटूया अशा छान छान ब्लॉग. बाय बाय.